तर नमस्कार मंडळी, कसे काय सगळे मजेत ना? तर मी तुमचा नाही तुम्ही पत्याला चला शेअर करूया. तर काही जसं तुम्हाला माहिती असेल की आता भरपूर सण वगैरे पण येतात, जसं की भाऊबीज आणि दिवाळी. तर त्यासाठी तुम्हाला जर नवीन कपडे घ्यायचे असतील तर मी तुम्हाला एक दुकान सांगतो, जो आपला हक्काचं दुकान आहे, म्हणजे एका मराठी माणसाचं दुकान आहे. तर गाईज, जसं मी तुम्हाला बोललो की मी आज तुम्हाला अशा दुकानाबद्दल सांगणार आहे, जे आपल्या हक्काचे दुकान आहे का, मराठी माणसाचे दुकान आहे. आज मी तुम्हाला त्या दुकानाची लोकेशन सांगणार आहे. गाईज, तुम्ही ते बघू शकता, इथे समोर जी आहे ती IDBI बँक आहे, बघा. आणि इथे दोन रस्ते जातात. आपल्याला मारायचं आहे लेफ्ट, आणि तुम्ही बघू शकता इथे मुपाडा मार्केट पण आहे, बघा मुपाडा मार्केट. बघा, तुम्हाला दिसत असेल ती कमानी, तुम्हाला आता तिकडे जायचं आहे, त्या कमानीच्या आत जायचं आहे. बघा, आता आपण आत चाललो. तुम्ही आता इथे बघू शकता, आम्ही कमानीच्या आत इथे आलेलो आहोत. आणि इथे बघा, इथे 3 रस्ते जातात पुढे. हे बघा, ते 3 रस्ते जातात, स्ट्रेट, राईट आणि लेफ्ट. मग तुम्हाला स्ट्रेट आणि राईट नसून जाऊन तुम्हाला जायचं आहे लेफ्ट. बघा, ते 3 रस्ते जात आहेत. तर चला आता आपण जाऊया लेफ्ट. पण पहिला लेफ्ट मारायचा आहे आपल्याला. पण लेफ्ट मारलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता, हा आतमधला मुपाडा मार्केट आहे. बघा, आतमधला मुपाडा मार्केट आहे. आणि जर तुम्ही तो लेफ्ट मारला, मग तुम्हाला पहिला राईट मारायचा. तर आपण आता राईट मारू. बघा, इथे खूप गर्दी आहे, तुम्ही इथे बघू शकता. आपण राईट, बघा हाच राईट तो. आता आपण राईट मारूया. हा राईट मारल्यावर तुम्हाला इथे दिसेल, इथे खूप सारे फोटो स्टुडिओज पण आहेत. तुम्ही इथे बघू शकता, इथे खूप सारे फोटो स्टुडिओज आहेत. जर तुम्ही रसायनीमध्ये राहता, मग तुम्हाला माहिती असेल की इथे खूप सारे फोटो स्टुडिओज आहेत. आणि बघा, ही दुकान आपली आलेली आहे. तर काही ज्या दुकानाबद्दल मी तुम्हाला स्टार्टिंगला बोलत होतो, हे बघा, हीच ती दुकान. आपण फायनली तिकडे पोहोचलेलो आहोत, फॅशन पॉईंट. आणि मला तर वाटतं इथे आज खूप गर्दी आहे, कारण या दुकानात चांगले क्वालिटीचे कपडे भेटतात. तर चला आता आपण आज जाऊया आणि कपड्याची व्हेरायटीज बघूया. फायनली दुकानाच्या आत इथे आलेलं. आणि इथे ना पहिले खूप गर्दी होती, त्याच्यामुळे आपल्याला काही एवढा ब्लॉग बनवता आला नाही. गर्दीत ब्लॉग बनवणं म्हणजे आपण आला असता, पण तुम्हाला नीट समजलं नसता इथे कोणत्या कोणत्या प्रकारचे व्हरायटीज आहेत, प्राइस किती ते कितीपर्यंत आहे, आणि साईजेस कोणते कोणते आहेत. तर आपल्याला दादा आता सांगणार आहे. आपल्याकडे भरपूर सारे व्हरायटीज आहेत. प्लेन, चेक्स, प्रिंटेड, पार्टीवेअर, लाइनिंग मध्ये आपल्याकडे भरपूर सारे व्हरायटीज आहेत. बघू शकतोस तू. मी तुला प्लेन तुला सगळे दाखवतो, एक एक व्हरायटी. बघ, प्रिंटेड मध्ये आहेत, हे चेक्स मध्ये, डबल पॉकेट मध्ये सुद्धा आहेत. प्लेन मध्ये आहेत, लाइनिंग मध्ये सुद्धा आहेत. आणि यांची प्राइस आपल्याकडे फक्त आणि फक्त 400 पासून सुरुवात आहे. 400 ते 600 याच रेंज मध्ये आपल्याकडे शर्ट भेटून जाते. तर तुम्ही आता व्हरायटीज तर बघितल्या, तर आपल्याकडे साईज आहेत S ते XXL पर्यंत तुम्हाला साईज भेटून जातील. तर तुम्ही बघू शकता, आपल्याकडे दिवाळीसाठी भरपूर सारा स्टॉक्स अवेलेबल झालेला आहे. तर तुम्ही आता व्हरायटीज तर बघितल्या, आपल्याकडे दिवाळीसाठी भरपूर सारा स्टॉक्स आलेला आहे. तर तुम्हाला आता मी जीन्समध्ये दाखवतो. जीन्समध्ये आपल्याकडे भरपूर सारे स्टॉक अवेलेबल आहे. जीन्समध्ये नॉर्मल जीन्स, प्लेन, टोनमध्ये, फॉर्मल, बॅगी. जर तुम्ही ते शर्ट आणि जीन्स बघितलं असतील, दोघं पण A1 क्वालिटीचे होते. तर मी तर बोलतो, तुम्ही इथे शॉपिंग करायला नक्की या. दोघं पण तुम्हाला एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये भेटतील. शर्ट्स तुम्हाला चालू होतील 400 ते 550 पासून. आणि तुम्ही इथे बघू शकता. आता आपण येऊ द्या जीन्सवर. जीन्स आहे 700 ते 850 पासून. असं नाही की तुम्हाला 2-3 हजार द्यावा लागतील, तुम्हाला फक्त अफोर्डेबल प्राइस मध्ये तिथे सामान भेटेल. तुम्ही इथे बघू शकता, इथे पण किती व्हरायटीज आहेत शर्ट्सच्या, आणि इथे पण बघू शकता जीन्सच्या किती व्हरायटीज आहेत. तर तुम्हाला वाटत असेल इथे फक्त जीन्स आणि शर्टच भेटतात, पण त्याच्याच व्यतिरिक्त इथे तुम्ही बघू शकता, इथे ओव्हरसाइज टी शर्ट पण आहेत, ट्रॅक्स पण आहेत, शर्ट्स पण आहेत. तुम्ही इथे बघू शकता, आणि नॉर्मल टी शर्ट पण आहेत. हे बघा, मराठी माणसाचं दुकान म्हणजे आपलं हक्काचं दुकान. आपलं मराठी माणसाचं काही नादच नाही. तुम्हाला माहिती असेल, नाद करते काय, यायलाच लागतंय. आम्ही 100 बोकड नाही कापत, आम्ही डायरेक्ट स्टॉक दाखवत होते, पण कपड्यांचा आपला नादच नाही. तुम्ही इथे बघू शकता, इथे टी शर्टचे पण खूप ऑप्शन आहेत. हे बघा, एक कॉलरवाली टी शर्ट आहे, राऊंड नेक वाली पण टी शर्ट आहे. हे बघा, इथे ट्रॅक्स पण आहेत बघा.
आणि इथे तुम्ही बघू शकता इथे शॉर्ट्स पण आहेत आणि जीन्स शॉर्ट्स पण आहेत, ते पण एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये. तर मी बोलते तुम्ही इथे शॉपिंग करायला नक्की या. मला माहिती असेल की आता भरपूर सण पण येत आहेत जसं की दिवाळी आणि भाऊबीज. तर मी बोलतो की जेवढे पण माझे भाऊ आहेत ते इकडे दिवाळीची शॉपिंग करायला तुम्ही इथे नक्की या. आणि जेवढे पण बहिणी आहेत तुम्हाला माहिती असेल तर भाऊबीज येते, मग भाऊबीजाची शॉपिंग पण करायला तुम्ही इथे नक्की या. आणि आता जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं इथे थोडक्यात ऍड्रेस, तर आता आपला दादा पण इथे ऍड्रेस सांगणार आहे या दुकानाचा. तर आपल्या शॉपचं नाव आहे फॅशन पॉइंट आणि आपला जो शॉप आहे तो मोपाड्यामध्ये मरियाई मंदिर फोटो गल्लीमध्ये आपला शॉप आहे. आणि जर दिवाळीची तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता. आपल्याकडे भरपूर सारा स्टॉक आलेला आहे. तर तुम्ही ते व्हरायटीज तर बघितले असतील आणि यांचं अजून एक दुकान आहे पेन मध्ये, तर तुम्ही तिकडे पण दिवाळीची शॉपिंग करायला जाऊ शकता. आणि आम्ही पण आता तिकडे भरपूर शॉपिंग केलेलं आहे. तर हा होता आपला व्लॉग. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा. लवकर भेटा नेक्स्ट व्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.